सोशल मीडियावर जे आता मीम्स यायला लागलेले आहेत त्यामध्ये निर्मला सीतारामन यांचं कौतुक करायला सुरुवात झालेली आहे आणि ते संशयाचं किंवा अस्पष्टतेचं वातावरण होतं ते आता हळूहळू संपायला सुरुवात झाली आहे. मी मंदार जोशी यांच्याकडे जातो. आपण चर्चेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा AI बद्दल पण बोलत होतो. AI बद्दल जे आपण आता नवीन महत्वाकांक्षा बाळगलेली आहे की आपण स्वतः आपलं मॉडेल तयार करू, त्यासाठीची चिप तयार करण्याचं जी मेक इन इंडिया चिप आहे तसंच मेक इन इंडिया मॉडेल तयार करण्याचं आपण बोलतोय. मात्र या बजेटमध्ये त्या संदर्भात किंवा त्या आसपास जाणाऱ्या कुठल्या गोष्टी दिसून आल्या का? हो, आल्या ना. आपल्याकडे जे माहिती आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, वैष्णवजी त्याचे मिनिस्टर आहेत, यांचं 10,000 कोटीचा ऑलरेडी आपल्याकडे AIचा फंड आहे जो आता डिप्लॉय होतोय. 2 दिवसापूर्वी जेव्हा त्यांनी म्हणलं की आपण 6 महिन्यात आपलं मॉडेल तयार करू तेव्हा त्यांनी त्याच वेळेला प्रपोजल्स मागवले जगभरातल्या स्टार्टअप फाउंडर्स कडनं की तुमचे काही AI रिलेटेड नॅशनल लेवलला प्रपोजल्स तर द्या, सो दॅट आमचा फंड आम्ही तुमच्याकडे डिप्लॉय करू शकू किंवा कॉन्ट्रीब्यूट करू शकू. ह्या 10,000 कोटी फंडच्या व्यतिरिक्त एक नवीन 10,000 कोटी रुपयाचा फंड आज अनाऊन्स झाला. त्यामुळे तो एक आता 10 अधिक 10 हे 20,000 कोटी झाला. त्याच्याशिवाय त्यांचा फंड ऑफ फंड्स करण्याचा इरादा आहे. त्याच्यासाठी 96,000 करोड 96,000 कोटी रुपयाची आकडा त्यांनी सांगितला. ऑफकोर्स हे फंड्स जेव्हा अनाऊन्स होतात त्यानंतर त्याची पॉलिसी बनते, त्याचे रूल बुक बनतं की ते कसे डिप्लॉय होतील, कोणाला डिप्लॉय होतील, कोण काय क्रायटेरिया आहे स्टार्टअप फाउंडरचा ते फंड मिळवण्यासाठी. तर याला वेळ जातो. फॉर एक्झाम्पल जे 10,000 कोटी रुपयाचा पहिला फंड जो माहितीचा आहे तो 2023 साली अनाऊन्स झाला होता. तो अजून डिप्लॉय होतोय. आता 2025 साल आलं. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला हे दिसतं की एक व्हिजन आहे. आपल्याला एक AI फर्स्ट नेशन बनवण्याचा प्रयत्न इथं दिसतो आणि फंड डिप्लॉयमेंट डबल झालेलीच आहे. सो आता बघता येईल की पुढच्या 2 ते 3-5 वर्षात लॉंग प्रोसेस आहे. जसं आपण बजेटच्या आधी म्हणलं होतं की AI मध्ये रिसर्च करण्यासाठीच 5 ते 7 वर्ष 10 वर्ष लागतात. ही मोठी प्रोसेस आहे, पण कुठेतरी आपण चांगली सुरुवात केली आहे 2 वर्षापूर्वी आणि आता त्याचं आपण डबल डाऊन केलेलं आहे. आता आपण त्याचं दुप्पट फंड केलेला आहे. सो खूप चांगली गोष्ट दिसते AI साठी.